हाय हॅलो नमस्कार. मी शिवांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर खूप दिवसाने व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे कारण पूर्ण आठवडा मुलींची एक्झाम होती, त्यामुळे काही बनवता आलं नाही. आणि मोबाईल त्या दोघींना लागत होता आणि माझ्याकडे एकच मोबाईल असल्यामुळे ते काय ॲडजस्ट होतच नव्हतं. त्या दोघींचा मोबाईल त्यांना देणार की मी माझा व्हिडिओ करणार, त्यामुळं मग 8 दिवस असेच गेले निघून. तर फायनली एकीची एक्झाम संपलेली आहे छोटीची, पण अजून मोठीचा एक पेपर बाकी आहे. तर तिच्याकडून थोडा वेळासाठी घेतला होता मोबाईल. तर आता संडेचं हे आहे थोडंफार क्लिप, त्या मी तुमच्याशी शेअर करते. तर आता मी फक्त मसाले भात बनवणार आहे कारण सकाळची चपाती आणि भाजी शिल्लक राहिले होते. मग मसाले भात बनवला की ठीक आहे, ओके. मग मसाले भात संडे स्पेशल म्हणून मसाले भातच केला. तर इकडे फक्त वाटाणा आणि शेंगदाणे आणि साधा सिंपल असा सोप्या पद्धतीने तयार होणारा मसाले भात आहे आमचा. तर इकडे सकाळची भाजी आहे ती मी गरम करायला ठेवलेली आहे आणि चपात्या पण शिल्लक राहिलेल्या आहेत. आणि संडे म्हटलं की दुपारचं काही ना काहीतरी थोडंफार खाणं होतंच आपलं, त्यामुळे जास्त भूक पण नसते संध्याकाळच्या टायमाला. म्हणून मग म्हटलं ठीक आहे मसाले भात बनवू. तर त्यासाठी मी तांदूळ वगैरे स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्यात पाणी ओतून भिजत ठेवलेला आहे तांदूळ. आणि इकडे मग आता कढीपत्ता, मिरची, कांदा, कोथिंबीर ह्या काही ज्या वस्तू लागत आहेत त्या मी घेते कट करून. आणि जास्त असं काही भरपूर भाज्या वगैरे टाकलेला असं भात नाही, साधा सिंपल घरात जे होते भाज्या म्हणजे फक्त वाटाणाच होता आणि शेंगदाणे, तेच घालून भात बनवलेला आहे जास्त तामझाम न करता. तर इकडे थोडा वाटाणा होता तोही मी काढून घेतलेला आहे. कांदा, कोथिंबीर, मिरची, टोमॅटो नव्हता त्यामुळे टोमॅटो काही टाकलेलं नाही. आणि हे कढीपत्ता वगैरे हेच. आणि हा मसाला आहे एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला, हाच टाकते, छान लागतो, टेस्टी होतो. जास्त बाकी जे काही गरम मसाले वगैरे आहेत ते नाही टाकले तरी चालतात, फक्त तमालपत्र आणि जिरं मी टाकते. आणि बाकीचं मग ह्या मसाल्यामध्ये सगळेच मसाले असतात आणि छान लागतो पदार्थ, म्हणजे जो भात आहे तो पण छान लागतो. मग आता त्यासाठी एक कांदा आहे तो मी चिरून घेत आहे आणि थोडं दही टाकलेलं, छान होतो भात. तर आता इकडे मी कांदा वगैरे आहे तो स्वच्छ धुवून कापून घेत आहे. मिरची आहे आणि हे कॅमेरामुळे जे खालचं आहे ना भाग किचन ओट्यावरचं तो दिसतच नव्हता. आणि थोडंसं लसूण आहे तो मी चेचून घेणार आहे. तर अशा पद्धतीने थोडा साधा सिंपल असा मसाले भात बनवलेला आहे संडे स्पेशल म्हणून. आणि त्यात आणि मिस्टर काही लवकर आले नव्हते, ते कामावरून आले होते आणि परत आणि बाहेर गेलेले, ते इलेक्ट्रिशियनचं काम करतात त्यामुळे त्यांना फोन आला की ते जातात. मग ते बाहेर गेले होते आणि लेट येणार होते, तरी 11-12 वाजले असते यायला. आणि मग त्यांनी पण जास्त काही खाल्लंच नाही, जे आहेत मसाले भात चपाती भाजी होती तेच खाल्लं, त्यांना पण भूक काही जास्त नव्हती. मग जिरं आहे ते मी तेलात टाकलेलं आहे, 2 चमचे तेल, त्यात 2 चमचे तूप टाकल्यावर छान येते टेस्ट मस्त. आणि मग नंतर जिरं टाकले आणि 2 तमालपत्र टाकले आणि आता शेंगदाणे काढून घेत आहे. तर आता जो लसूण वगैरे चेचून घेतलेला आहे, कढीपत्ता, मिरची वगैरे ते टाकून घेते. मिरची मी 2च टाकलेल्या आहेत कारण जास्त तिखट आमच्यात चालत नाही. आणि मिरची खाताना जर लागली चुकून तर लगेच तिखट झाले म्हणते. आणि आमची जी लाल चटणी आहे, लाल मसाला, तोच बेस्ट आहे. तो टाकला की सगळ्या भाज्यांना, सगळ्या कोणतीही भाजी वगैरे करा खूप छान टेस्ट येते, चव येते. दुसरं तुम्हाला जास्त मसाले वगैरे करण्याची गरजच नाही. तर आता कांदा, मिरची, लसूण वगैरे टाकून घेतलेला आहे. आणि आता मी वाटाणे त्यात टाकत आहे आणि थोडे शेंगदाणे. बटाटा वगैरे पण नाही टाकला कारण बटाटा पण नाही आवडत आमच्यात. साधा सिंपल जेवढं असेल तेवढंच खूप छान चविष्ट लागतं. तर इकडे आता मी मसाला जो आहे तो पण टाकून घेतलेला आहे. आणि हे दही आहे ते मी 3-4 चमचे दही टाकणार आहे. दही टाकल्यामुळे पण छान टेस्ट येते. मग दही होतं तर मग दही पण टाकले 4 चमचे. तो मसाला, दही
आणि आता हा लाल मसाला आहे तो मी 1च चमचा टाकलेला आहे, कारण मिरची मी 1-2 टाकलेली आहे. आणि थोडी हळद पण टाकली ना कलर छान येतो मस्त. तर आता इकडे मी तांदूळ घेतलेले आहेत, तर ते तांदूळ मी टाकलेले आहेत. तर हे तांदूळ आहेत ते गावाकडून आणलेले आहेत. खूप छान आहेत, टेस्टी पण आहेत, मस्त होतो भात ह्याचा. तर आता हे सगळं एकत्र जिन्नस करून घेते आणि त्याच्यात जेवढं आपल्याला हवं म्हणजे पाणी, त्यानुसार मी पाणी टाकून घेते. तर 2-3 ग्लास पाणी, जरा कमी वाटलं म्हणून 1 पण ग्लास अजून टाकला, तर मस्त भात शिजलेला त्या 4 ग्लासामध्ये. जेवढं तुमचं तांदूळ असते त्याच्या डबल थोडं पाणी टाकलं ना चांगला शिजतो. आणि चवीनुसार मीठ आणि नंतर लगेच कोथिंबीर टाकून घेतली की लगेच जे चॉपिंग बोर्ड आहे तो धुवून वगैरे ठेवते, म्हणजे तिथं निथळतो आणि मग नंतर आहे त्या जागेला ठेवून द्यायचा. तर आता इकडे सगळं मी एकत्र केलं छान आणि आता कुकरचं झाकण लावून घेते. आणि शिट्टी कुकरला होतच नाही, अंदाजे मला कुकर बंद करावं लागतं. काय प्रॉब्लेम झाला आहे कुकरचा काय माहिती, शिट्टी होत नाही. त्यामुळे मला 5-10 मिनटं नंतर मला तो कुकर बंद करायचा आहे. गॅस थोडा स्लो ठेवणार आहे, कारण फास्ट ठेवला की करपून जातो भात. त्यामुळे स्लो गॅसवर थोडंसं 10-15 मिनटं झाले की होऊन जातं. तर आता इकडे भात वगैरे झालेला आहे, तोपर्यंत मी माझ्या केसांना छान तेल वगैरे लावून घेतलं, कारण दुसऱ्या दिवशी सोमवार असल्यामुळे केस धुवायचे होते म्हणून तेल वगैरे लावून घेतलं. तर आता इकडे जेवण आम्ही सगळं घेतो आणि जेवण घेतो. तर हिचे पप्पा आलेच नव्हते, तर मग आम्हीच जेवण करून घेतलं. नंतर ते आले की जेवतील. मग जेवण वगैरे झाल्यानंतर मग इकडे मी जी सकाळची जी भाजी वगैरे तिची तयारी आहे ती आत्ताच करून ठेवते, म्हणजे कसं सकाळी गडबड होत नाही. तर मग भेंडीची भाजी करणार होती, तर मी असंच करते, जर आपल्याला सकाळचं जर काही स्वयंपाक बनवायचा म्हणजे भाजी वगैरे ते आदल्या दिवशीच आदल्या रात्रीच मग भाजी साफ करून किंवा कापून वगैरे ठेवते, म्हणजे सकाळी जास्त काही गडबड होत नाही. तर भेंडी करायची असल्यामुळे भेंडी धुवून ठेवली स्वच्छ आणि ती त्यात जी जाळे त्यात ठेवली, म्हणजे निथळते रात्रभर आणि झाकून ठेवायचं. मग सकाळपर्यंत निथळून वगैरे जाते. मग पटकन तुम्ही चिरून घेतली भेंडी तरी भाजी पटकन होते. आणि भेंडीची भाजी जी चिरायला खूप वेळ लागत नाही, पण जर तुम्ही सुरेने चिरत असाल तर खूप वेळ लागत नाही. आणि वेळतीने चिरायची असेल तर 1-1 भेंडी चिरावी लागते. मग ते धुवून वगैरे स्वच्छ ठेवलेले आहे आणि रात्रभर ते म्हणजे निथळून पाणी त्यातलं जर एक्स्ट्रा असेल तर निथळून ते कढईत जमा होतं आणि झाकून ठेवायचे. तर इकडे जी भांडी आहेत ती आता घासून घेते. आमच्याकडे थोडा पाण्याचा प्रॉब्लेम झाल्यामुळे मला पातेल्यात पाणी घेऊन भांडी घासावी लागते. तर इकडे आता भांडी वगैरे आहेत ती सगळी घासून घेते. तर तोपर्यंत मिस्टरसुद्धा आले, मग त्यांनासुद्धा जेवण दिलं. मग जे राहिलेलं थोडंफार काय आहे ते मी डब्यात काढून ठेवते. तर इकडे थोडा भात राहिलेला तो पण डब्यात काढून ठेवते. आणि जर जे दूध राहिलेलं आहे थोडं, तर ते दूध मी दही लावणार आहे. थोडंच दूध आहे, अर्धा डब्बा, तर ह्याच्यात मी दहीसाठी लावून ठेवलेलं आहे. तर उद्या सकाळसाठी होऊन जातं आणि घरात सगळ्यांना दही आवडतं. तर इकडे आता सगळी भांडीसुद्धा रिकामी करून घेतलेली आहेत. तर आता इकडे सगळी भांडी आहेत ती घासून वगैरे घेते. तर इकडे भांडी वगैरे सगळे स्वच्छ घासून घेतलेले आहेत, धुवून घेतलेले आहेत. तर आता इकडे मी इकडचा किचन ओटा आहे तो पूर्ण स्वच्छ असं पुसून घेते. आणि जी भेंडी धुवून ठेवली होती कढईमध्ये निथळायला, तर ती झाकून वगैरे ठेवते.
तर म्हणजेच रात्रभर अशीच झाकून ठेवली तर सकाळपर्यंत निथळून जाते. आणि सकाळचं उठून कसं घाई गडबड होते, भेंडी धुवा, मग ती चिरायला घ्या, मग ती खूपच चिकट चिकट होते. म्हणून मी भेंडीची भाजी जर बनवायची असेल तर आदल्या दिवशीच ती धुवून वगैरे निथळत ठेवते, म्हणजे सकाळी फक्त चिरून घेतली तरी होऊन जातं. तर इकडे मी भांडी आहेत ती ठेवलेली आहेत. गरम प्यायचं पाणी आहे पातेल्यात, ते गरम करून ठेवलेलं आहे. आणि जी काही भांडी आहेत ती मी इकडे ह्या ओट्यावर निथळायला ठेवलेले आहेत. आणि ते एका डब्यात भात काढून ठेवलेला आहे, थोडं दही लावलेलं आहे राहिलेल्या दुधाचं शिल्लक. तर इकडे किचन ओटासुद्धा पुसून वगैरे घेणार आहे मी. आणि बेसिंग वगैरे सुद्धा मग काय रोज आपण घासतोच, रात्रीचं किंवा सकाळचं दिवसातून एक टाईम तरी ते बेसिंग वगैरे घासून स्वच्छ ठेवलं की जास्त घाण होत नाही. तर इकडे जे खरकट वगैरे काय राहिलं असेल तर ते वाटीत घेतलेलं आहे. ते सगळं बेसिंगमध्ये असेल तर ते त्यात टाकून मग मी ते डस्टबिनमध्ये टाकून देते. तर जो कपडा आहे तो पुसण्याचा तो स्वच्छ धुतलेला आहे आणि तिथं सुकत घातलेला आहे. आणि इकडे बेसिंगसुद्धा मग मी आता घासून घेते. पहिलं काही खरकट असेल तर ते जाळीमध्ये जमा करून घेते. तर आता असं पद्धतीने मी रोज संध्याकाळचं बेसिंग माझं स्वच्छ करते. पण हे सगळेच असे करतात हे सांगण्याची गोष्ट नाही. पण जर कुणाला आवडत असेल तर ते बघते, नाहीतर मग कोण कमेंट करतं की हे काय दाखवायचं, ह्याच्यात काय दाखवायचं वगैरे असे. पण एक एक कमेंट अशी आली होती मला की हे काय दाखवतं हे रोजच, म्हणजे असं एका लेडीजची आली होती. तर मग ज्यांना आवडते ते बघतात, ज्यांना नाही आवडत ते अशी कमेंट करतात. पण हे सगळ्या स्त्रिया रोजच असं करणार. पण एकमेकाकडून असं बघूनच एकमेक कसं हे होतं, म्हणजे त्यांना हुरूप येतो आणि ते करतात सुद्धा. असं नाही की स्वतःच्याच हे. आता मी करते तसंच एखाद्याला कोणाला आवडलं तर ते करत असेल, स्वच्छ व्यवस्थित ठेवत असेल. तर अशा प्रकारे मी माझं किचन क्लीन केलेलं आहे. आणि सगळी भांडी वगैरे स्वच्छ धुवून ठेवलेले आहे. तर आता इकडे बदाम आहेत ते भिजत घालते सकाळसाठी सगळ्यांच्यासाठी. झालं मग आपलं बदाम भिजून झालं की झालं, किचन क्लीन वगैरे सगळी कामं झाली. आता निवांत सकाळी उठले की मग परत काय आहे ते आपलं चालू प्रोसेस. तर ह्या पद्धतीने मी माझा व्हिडिओ इथे संपवते. कसा वाटला नक्की कमेंट करून